नमस्कार. या सखोल आणि अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण थेट चरक संहितेत शिरणार आहोत आणि आपला विषय आहे बस्तीसिद्धी अध्यायाचा, म्हणजेच 10व्या अध्यायाचा मास्टर क्लास. हे मूळ ग्रंथावर आधारित एक असं परिपूर्ण स्पष्टीकरण आहे जे परीक्षेच्या आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिसच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी ठरणार आहे. चला तर मग वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया. बरं, आजचा आपला प्रवास कसा असेल? आपण एकूण 6 टप्प्यांतून जाणार आहोत. आधी आपण बस्तीची मूलतत्वे समजून घेऊ, मग त्याचे प्रत्यक्ष नैदानिक नियम, त्याची तयारी कशी करायची ते पाहू. त्यानंतर दोषानुसार आणि रोगानुसार 37 बस्तींचे प्रकार डिकोड करू आणि शेवटी काही अनुक्त नियम आणि सारांश पाहू. एकदम शिस्तबद्ध आणि सोपं. तर सुरुवात करूया पहिल्या विभागापासून, बस्तीची मूळ तत्वे. मूळ ग्रंथाची सुरुवातच मुळी एका भक्कम दाव्याने होते. इथे ग्रंथकार थेट स्पष्ट करतात की या अध्याय उपक्रमाचा उद्देश अशा बस्तींचे वर्णन करणे आहे जे चिकित्सेमध्ये हमखास फळ देतात. बस्तीची श्रेष्ठता कशात आहे माहितीये? ही एकच अशी अद्वितीय चिकित्सा आहे जी एकाच वेळी वातदी दोषांना शरीराबाहेर काढते आणि तर्पक द्रव्यांनी शरीराचं छान पोषणही करते. शिवाय ती अत्यंत वेगाने काम करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या प्रयोगाने कोणतेही प्राणघातक उपद्रव होण्याची शक्यता नसते. एकदम सुरक्षित. आता तुमच्या मनात विचार येईल, विरेचन का नाही? तर या दोन्हींची थेट तुलना करून पाहूया. विरेचन द्रव्ये मुळातच कटू, तीक्ष्ण आणि उष्ण असतात, त्यामुळे ती शरीराला थोडा त्रास देतात. विचार करा, लहान मुलं किंवा वयोवृद्ध रुग्ण ज्यांच्यात आधीच धातूंचा क्षय झालेला असतो, त्यांना हा त्रास कसा सहन होईल? म्हणूनच त्यांच्यासाठी आस्थापन बस्ती हा सर्वोत्तम उपाय ठरतो. याच्या प्रयोगाने त्वरित ताकद मिळते, वर्ण सुधारतो, उत्साह वाढतो आणि शरीराला एक प्रकारची मृदुता प्राप्त होते. अगदी थोडक्यात सांगायचं तर मूळ ग्रंथानुसार बस्तीचे मुख्य 3च भेद सांगितले आहेत: अनुवासन, निरूह आणि उतरबस्ती. हे 3 प्रकार डोक्यात पक्के बसवा, कारण पुढचा सगळा डोलारा याच पायावर उभा आहे. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे. नैदानिक नियम आणि उपयोग, म्हणजेच कोणाला कोणता बस्ती द्यायचा हे ठरवणारे नियम. इथला हा अत्यंत रंजक नियम पहा. उष्ण आणि शीत स्वरूपानुसार केलेलं वर्गीकरण खरंच खूप भारी आहे. नियम एकदम साधा आहे. जर रुग्ण उष्णतेने त्रस्त असेल तर शीत बस्ती द्यायचा आणि जर थंडीने किंवा शीत दोषांनी पीडित असेल तर सुखोष्ण बस्ती द्यायचा. विशेषतः वातविकार, अंगाला आलेली संकुचितता, सांध्यांची जखडण, मलावरोध किंवा परिकर्तिका अशा आजारांमध्ये तापमानाचा हा अचूक ताळमेळ खूप जादुई परिणाम देतो. आता निषिद्धता आणि योग्यतेमधला फरक अगदी स्पष्ट असायला हवा. ज्या रुग्णांना शरीराची शुद्धी म्हणजे शोधनाची गरज आहे, जसे की मेदस्वी लोक किंवा कुष्ठ आणि प्रमेहाचे रुग्ण, त्यांना शोधन बस्तीच द्यावा. त्यांना चुकूनही बृहण म्हणजे पोषण करणारा बस्ती देऊ नये. आणि याच्या अगदी उलट, जे रुग्ण क्षीण आहेत, दुर्बल आहेत, शोष रोगाने किंवा मूर्छेने त्रस्त आहेत, त्यांना शोधन बस्ती कधीही देऊ नये. चिकित्सेत यशस्वी व्हायचं असेल तर हे नियम अनिवार्य आहेत. चला आता जरा प्रत्यक्ष फार्मसीकडे वळूया. विभाग 3, तयारी आणि प्रक्षेपद्रव्ये. बस्ती नेमका कसा बनतो ते आपण पाहणार आहोत. आपला उद्देश काय आहे त्यानुसार मूळ द्रव्यांमध्ये कसे बदल होतात ते पाहणं खूप गरजेचं आहे. जर वाजीकरणासाठी किंवा रक्तपित्त विकारात शरीराला थंडावा आणि पोषण द्यायचं असेल तर बेस म्हणून मध, तूप आणि दूध वापरलं जातं. पण तेच जर कफ किंवा वातविकाराशी लढायचं असेल तर मात्र उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्माचं तेल, गोमूत्र, कांजी आणि लवण यांचा वापर होतो. प्रयोजनानुसार केलेले हे बदल बस्तीला एक अचूक अस्त्र बनवतात. बस्तीची ताकद वाढवण्यासाठी त्यात आवाप किंवा प्रक्षेपद्रव्ये घातली जातात. देवदार, बडीशेप, पिंपळी, मध, स्नेह, मदनफळ, मोहरी आणि मीठ ही काही प्रमुख द्रव्ये आहेत. पण थांबा, इथला सुवर्ण नियम विसरून चालणार नाही. ही सगळी द्रव्ये गरम पाण्यात किंवा योग्य कषायामध्येच मिसळून बस्ती तयार करायला हवा. तरच ती द्रव्य एकमेकांमध्ये एकरूप होतात आणि शरीरात उत्तम प्रकारे शोषली जातात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तीक्ष्ण आणि मृदू बस्ती. हे समजून घेणं खूप सोपं आहे. जे आजार जुने आहेत, हट्टी आहेत आणि रुग्ण जर ताकदवान असेल तर तिथे तीक्ष्ण प्रक्षेपद्रव्य वापरून जोरदार प्रहार करावा लागतो.
पण जर आजार अगदी नवा असेल, सौम्य असेल किंवा रुग्णाची ताकद कमी असेल, तर तिथे मृदू द्रव्यांनी अनुवासन किंवा निरूह बस्ती द्यावा लागतो. अगदी तर्कशुद्ध आहे, नाही का? आता आपण एका वेगाने जाणाऱ्या टप्प्याकडे आलो आहोत. विभाग 4, दोषानुसार बस्ती. इथे आपण एकूण 37 सिद्ध बस्तींच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. हे मूळ श्लोक पाहिलेत की या वर्गीकरणाची अचूकता थक्क करते. या सूत्रांमध्ये वात, पित्त आणि कफाचा मुळापासून नाश करण्यासाठी प्रत्येकी 3-3 बस्तींचे एकदम अचूक वर्णन केले आहे. हे 9 दोषनाशक बस्ती कसे विभागले आहेत ते पाहूया. वातनाशक बस्तींमध्ये बेल आणि एरंडसारखी उष्ण आणि वातघन द्रव्य वापरली जातात. पित्ताचा नाश करण्यासाठी मंजिष्ठ आणि रक्तचंदनाचा थंडावा निवडला आहे. आणि कफनाशक बस्तींमध्ये रक्त अर्कमुळाची साल, त्रिफळा आणि गोमूत्र यांचा तीक्ष्ण प्रभाव कफ कापून काढायला अत्यंत उपयोगी पडतो. दोषांनंतर आता थेट आजारांवर वार करूया. विभाग 5, रोगानुसार बस्ती. हा भाग अत्यंत क्लिनिकल आहे. आता 12 कार्यात्मक बस्तींची विभागणी बघूया. पक्वाशाला पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी मदनफळ आणि त्रिफळा यावर आधारित 4 शोधक बस्ती आहेत. जर शरीरात ताकद आणि मांस वाढवायचं असेल तर काकोली, विदारीकंद आणि विविध जलचर प्राण्यांच्या मांसाचा वापर करून 4 वृक्ष बस्ती बनवल्या आहेत. आणि जिथे मल बांधून ठेवायचा आहे तिथे जिवंती, बाभामगज आणि प्रियंगूचे 4 सांग्राहिक बस्ती उत्तम काम करतात. आता काही एकदम विशेष उपचारांवर नजर टाकू. परिस्राव नावाच्या त्रासासाठी रक्त पुनर्नवा किंवा उंदराकानी वापरून 2 अचूक बस्ती दिल्या आहेत. दाहाच्या म्हणजे जळजळीच्या शमनासाठी कासमर्द आणि कमळापासून बनलेले दाहशामक बस्ती आहेत. परिकर्तिका म्हणजेच फिशरसारख्या वेदनादायक आजारासाठी कांचनारचा वापर करून 1 बस्ती आणि प्रवाहिका म्हणजेच डिसेंट्रीसाठी शाल्मलीचा वापर करून 1 अत्यंत प्रभावी बस्ती सांगितलं आहे. जर विरेचनाचा अतियोग झाला तर तो शांत करण्यासाठी अश्वावरोहिका किंवा न्युग्रोदादी गणाचा वापर करून 2 बस्ती आहेत. यापुढचे 3 जीवरक्तावरोधक बस्ती तर अत्यंत इंटेन्स आहेत, ज्यामध्ये गाय, म्हैस, बकरी अशा प्राण्यांचं ताजं रक्त आणि मांस वापरलं जातं. या व्यतिरिक्त मंजिष्ठा आणि रक्तचंदनाने सिद्ध असे 2 रक्तपित्तनाशक बस्ती आणि सोमवलकल म्हणजेच वीट खदिराचा वापर करून प्रमेहावरील 1 विशेष बस्ती इथे सांगितलं आहे. आपण आता अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. विभाग 6, अनुक्त नियम आणि सारांश. इथे आपल्याला ग्रंथाबाहेर जाऊन विचार करायला शिकवलं आहे. अनुक्त बस्ती कल्पना, अतिदेशहा नियम खरोखरच आयुर्वेदिक प्रॅक्टिसचा गाभा आहे. याचा अर्थ काय? तर जे रोग ग्रंथात थेट नमूद नाहीत, जसे की गुल्म, अतिसार किंवा स्तंभ, अशा वेळी एका चतुर वैद्याने काय करावं? त्याने आधी सांगितलेल्या विधीप्रमाणे दोष आणि औषधींचा विचार करावा आणि स्वतःची बुद्धी वापरून नवीन बस्ती तयार करावा. हेच सिद्ध करतं की ही चिकित्सा पद्धत किती लवचिक आहे. अध्यायाच्या अंतिम सारांशात महर्षी चरक या पूर्ण ज्ञानाचा गोषावारा एका सूत्रात मांडतात. ते स्पष्ट करतात की आपण आत्ता ज्या बस्तींच्या पद्धती पाहिल्या त्या बनवायला अत्यंत सोप्या आहेत, रुग्णाला कमी त्रास देणाऱ्या आहेत, पण तरीही त्यांची गुणकारकता इतर कोणत्याही कठीण चिकित्सेपेक्षा कितीतरी पटींनी श्रेष्ठ आहे. आणि हा आकडा बघा, 37. यातून या ज्ञानाची अफाट खोली लक्षात येते. आपण एकाच सत्रात एकूण 37 सिद्ध बस्तींचा सखोल अभ्यास केला आहे. वात, पित्त, कफनाशक 9, पक्वाशय शोधक वृक्ष सांग्राहिक 12, परिस्राव, दाह, परिकर्तिका, प्रवाहिका 5, विरेचन, अतियोग 2, जीवरक्तावरोधक 3, रक्तपित्त 2 आणि प्रमेह 1 असे अचूक मोजून 37 अद्वितीय बस्ती आपण आज डिकोड केले आहेत. जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. जर एकाच अध्यायात 37 एवढ्या अचूक आणि रोगविशिष्ट बस्तींचे इतके तंतोतंत वर्गीकरण असू शकते, तर प्राचीन संहितेच्या इतर पानांमध्ये आजच्या आधुनिक वैद्यकीय आव्हानांसाठी आणखी किती आणि कोणते अचूक उपाय दडलेले असतील? या अफाट ज्ञानाचा विचार नक्की करा. या सखोल विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.